सर्वत्र पाण्याची टंचाई असताना पाण्याच्या शोधात रानडुक्कर हरण्याचे कळप, जंगलातून पाण्याच्या शोधात शेत शिवारात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात बिनधास्तपणे घुसून पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. अशातच रात्रीचे राखण करणाऱ्या शेतकऱ्यावर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना देखील निदर्शनास आल्या आहेत. आमच्या भागात संपूर्ण आता केळी, संत्रा, टरबूज आणि उन्हाळी ज्वारीचं पीक एकदम हंगामात आलेलं आहे. आणि अशा वेळेला मात्र शेतकरी दिवसा आपलं राखण करतो, पण रात्रीचं घरी गेल्यावर मात्र रोहींचा, रानडुकरांचा आणि हरणांचा कळप त्या शेतात धुमाकूळ घालत आहे आणि आतोनात शेतकऱ्याचं उभ्या पिकाचं नुकसान होत आहे. आता या ठिकाणी आम्ही एवढंच आपल्याला विनंती करतो की एक तर या वन्य पशूंचा आपण बंदोबस्त करावा, त्यांना त्यांच्या राखीव जंगलात घेऊन जावं किंवा त्यांना त्या शेतकऱ्यांचं नुकसान जे झालेलं आहे त्यांना 24 तासात त्यांची नुकसान भरपाई द्यावी. हे होत नसेल तर राज्य सरकारने एक धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे गट करून संपूर्ण शेतीला 12 फूट उंच असं काटेरी कुंपण शेतीच्या सभोवताल असावं, असे जर निर्णय घेतले गेले तर या अस्मानी आणि सुलतानी संकटानं शेतकरी ग्रासलेला आहे, त्रासलेला आहे, त्याला मात्र याचा आधार मिळेल एवढी आम्ही माननीय वनमंत्र्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी ज्वारी, केळी तसेच शेतात असलेल्या पिकाचं नुकसान या वन्य प्राण्यांकडून होत असल्यानं शेतकऱ्यांच्या शेताच्या सभोवती काटेरी कुंपण अनुदान तत्वावर देऊन शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. जनता न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शाणे यांची रिपोर्ट.